शेतकरी मित्र इथं कुठेतरी आपलं चुकतंय, 90% शेतकरी इथं चुकतात आणि याच्यासाठी आपल्याला कोणीतरी सांगतं की याच्यासाठी कॅल्शियम बोरॉन सोडलं पाहिजे, कॅल्शियम बोरॉन याच्यासाठी उपाय. शेतकरी मित्रांनो, हे कॅल्शियम बोरॉन तुम्ही सोडता परंतु व्यवस्थित रिझल्ट. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, आपल्या कोणत्याही पिकामध्ये फुलगळ होते किंवा फुलाचं रूपांतर हे फळामध्ये व्यवस्थित होत नाही, सेटिंग व्यवस्थित होत नाही, वेलीला चीर जाते किंवा वेलीला तडा जातो किंवा जी सेटिंग आहे आपल्या कोणत्याही पिकामध्ये ती व्यवस्थित होत नाही, फुलाला पावडर येत नाही, पॉलिनेशन व्यवस्थित होत नाही, असे बरेचसे कारण आहेत शेतकरी मित्रांनो. आणि याच्यासाठी आपल्याला कोणीतरी सांगतं की याच्यासाठी कॅल्शियम बोरॉन सोडलं पाहिजे, कॅल्शियम बोरॉन याच्यासाठी उपाय. शेतकरी मित्रांनो, हे कॅल्शियम बोरॉन तुम्ही सोडता परंतु व्यवस्थित रिझल्ट आणि समाधानकारक तुम्हाला भेटत नाही. शेतकरी मित्रांनो, इथं कुठेतरी आपलं चुकतंय, 90% शेतकरी इथं चुकतात. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम बोरॉन कशासाठी काम करतंय, कॅल्शियम बोरॉन नेमकं काम काय करतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियम बोरॉनची वापरण्याची योग्य वेळ कोणती किंवा योग्य स्टेज कोणती. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम बोरॉन मध्ये कोणत्या खताचा समावेश नसावा किंवा कोणत्या खताचं कंटॅमिनेशन होऊ शकतं किंवा कोणत्या खताचं संपर्क आल्यानंतर तिथं अपाय आपल्या जमिनीमध्ये होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण जाणून घेऊ की कॅल्शियम आणि बोरॉन हे काय. शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम बोरॉन ही जी खतं आहेत ही एवढी चांगली दोन मित्र आहेत कॅल्शियम आणि बोरॉन. ती एकत्र आल्यानंतर आपल्या कोणत्याही पिकामध्ये अतिशय चांगले रिझल्ट आणि शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा करून देतात, पिकाचा खूप मोठा फायदा करून देतात. कारण तिची जी गुणधर्म आहेत या दोन खताचे खूप वेगळे आहेत. आता सुरुवातीला आपण बोरॉनचे गुणधर्म काय हे आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, बोरॉन आपल्याला माहिती आहे की जे पॉलिनेशन होतं ते त्याच्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे बोरॉन हा घटक बजावतो. त्याच्यामध्ये पॉलिनेशन होणं किंवा परागीकरणांची संख्या वाढणं आणि जी पोलन ट्यूब असते म्हणजे ज्याला आपण परागीकरणाची एक नळी आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा मजबूत करण्यामध्ये बोरॉनची महत्त्वाची भूमिका बजावतो. बोरॉन एवढंच करत नाही शेतकरी मित्रांनो, तर मुळांची संख्या वाढवण्यासाठी किंवा मुळं मजबूत करण्यासाठी किंवा जे झाडाचं टोक असतं ते सुद्धा जळू नये याच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फळधारणा वाढवण्यामध्ये म्हणजे फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणजे सेटिंगचा जो काळ असतो त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बोरॉन हा घटक बजावत असतो. त्याचबरोबर सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका मजबूत करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा बोरॉन या घटकाचा या खताचा आहे. त्यामुळं बोरॉन या अवस्थेत आपण जास्त वापरतो. शेतकरी मित्रांनो, हे एक कारण आपण जे म्हणतो की पॉलिनेशनमध्ये बोरॉनची महत्त्वाची भूमिका आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला जे बाकीचे कारणं सांगितले की फळधारणा असेल किंवा मुळं मजबूत करण्यामध्ये किंवा जो शेंडा असतो तो मजबूत करण्यामध्ये किंवा पोलन ट्यूब असते जी स्टिग्मा आणि स्टाईल आपण ज्याला म्हणतो ती मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका किंवा पॉलिनेशन चांगलं होण्यासाठी किंवा एकंदरीत जर आपण विचार केला तर सेटिंग व्यवस्थित होण्यासाठी आपण बोरॉनचीच महत्त्वाची भूमिका मानतो शेतकरी मित्रांनो. आता दुसरी गोष्ट एक कार्य आपण जाणून घेऊ की कॅल्शियम. आता कॅल्शियम शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या मानवी जीवनामध्ये सुद्धा कॅल्शियम जर आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं नसलं तर आपली हाडं ही कमजोर बनतात आणि कॅल्शियम जर चांगलं असलं तर हाडं ही मजबूत राहतात. त्याचमुळे शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये सुद्धा कॅल्शियम जर चांगल्या पद्धतीने असलं तर चांगल्या पद्धतीनं रोपं किंवा पीक हे सशक्त वाढतं. आपण झाडामध्ये कॅल्शियमला म्हणजे पिकाचं हाड असं सुद्धा म्हणू शकतो, कारण मजबूतीचं एक नाव आहे शेतकरी मित्रांनो पिकामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये कॅल्शियमचं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम काय करतो तर नवीन जी पेशीभित्तिका असते सेल वॉल असते ते बनवण्यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका कॅल्शियम हा घटक बजावतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या वेलीला चिरा जातात किंवा देठ कमजोर बनतो, खोड कमजोर बनतं. याच्यामध्ये हेच कारण काय तर जिथं कमतरता असते कॅल्शियमची. आता कॅल्शियमची कमतरता म्हटल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे वेलीला चिरा जर वेल जर चिरत असेल किंवा तडा जात असेल किंवा आपला एखादा कांदा असतो गोट कांदा तो वाकडा होतो तिथं सुद्धा आपल्याला कॅल्शियमची कमतरता दिसते. फळाला तडा जाणे किंवा फळ फुटणे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅल्शियमचीच कमतरता दिसल्यानंतर या गोष्टी होतात. त्यामुळं जी आपली पेशीभित्तिका तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका कॅल्शियम हा घटक बजावतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नवीन वाढ आपण म्हणतो जी की रोपांची वाढ असेल किंवा शूट असतात किंवा फांद्या असतात, नवीन फांद्या फोडण्यामध्ये सुद्धा कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावतो. तर शेतकरी मित्रांनो, एवढंच नाही तर
रोग पिकामध्ये आपल्या रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम सुद्धा कॅल्शियम हा घटक बजावतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे एक जर आपण विचार केला तर आपल्या कोणत्याही पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कॅल्शियम हा महत्त्वाची भूमिका बजावतो। त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे शेतकरी मित्रांनो फळाची गुणवत्ता टिकवण्यासाठी किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी कॅल्शियम हा महत्त्वाची भूमिका बजावतो। इथे जर आपण विचार केला तर फळाला ज्यावेळेस तडा जाते त्यावेळेस सुद्धा मी आधीच सांगितलं की कॅल्शियम ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कॅल्शियम आणि बोरॉन हे कधी वापरायचं तर आपल्याला माहिती आहे की सेटिंगच्या अवस्थेत वापरायचं, कारण ही जी दोन या बोरॉनची असेल किंवा कॅल्शियमची असेल ही का वापरायची ची कारणं जर आपण बघितलं तर सेटिंगमध्ये खूप महत्त्वाची भूमिका कॅल्शियमची सुद्धा आहे आणि बोरॉनची सुद्धा आहे। त्यामुळे सेटिंगच्या कालावधीमध्ये हे आपण वापरलं पाहिजे। बरं हे आपण सेटिंगच्या कालावधीमध्ये वापरलं असं बऱ्याचदा म्हणतो, परंतु शेतकरी मित्रांची वापरण्याच्या जी स्टेज आहे कोणत्या पिकाला आपण वापरतो ती कधी वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो नेमकी ज्यावेळेस आपल्या पिकाला कळी सुरू होते, म्हणजे कलिंगड असेल किंवा टरबूज असेल खरबूज असेल कोणत्याही पिकामध्ये काकडी असेल नेमकीच कळी ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस आपण कॅल्शियम बोरॉन वापरलं पाहिजे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फुलाला ज्यावेळेस नेमकी फ्लॉवरिंगची कंडिशन सुरू होते, फुलं ज्यावेळेस सुरू होतात 5% फुलं येतात त्यावेळेस आपण कॅल्शियम बोरॉन सोडलं पाहिजे। आणि ज्यावेळेस फळधारणा होते शेतकरी मित्रांनो त्यावेळेस एकदा आपण कॅल्शियम बोरॉन हे खत वापरलं पाहिजे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता याच्यानंतर काळजी काय घ्यायची, आपली चुकी कुठं होत आहे तर शेतकरी मित्रांनो कॅल्शियम बोरॉन आपण ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस फॉस्फरसचा संबंध एकत्रित त्याचा आला नाही पाहिजे, कारण जमिनीमध्ये अक्षरशः खडक बनतो। म्हणजे कडक जमीन बनण्यामध्ये जर कारण काय असेल तर कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र आल्यानंतर कडक बनतं, त्याचं स्थिरीकरण होतं, त्यामुळे ते पिकाला त्याचा फायदा होत नाही आणि आपले सुद्धा पैसे त्या ठिकाणी खर्च होतात आणि त्याचा फायदा होत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर 1261 सोडायचं असेल 04247, त्यानंतर 134013 किंवा 04247 जिथं फॉस्फरस येतं आहे त्या ठिकाणी आपण एकत्रित कॅल्शियम बोरॉन आणि 04247 असं काही घ्यायचं नाही, एका दिवसाचा गॅप त्या ठिकाणी सोडायचा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा आपल्याला फायदा 100% दिसणार आहे। या चुका फक्त आपल्याला टाळायच्या ज्या चुका आपण करतोय, या चुका मी तुम्हाला सांगितल्यात, कॅल्शियमचं काम सांगितलं आहे, त्याच्यानंतर बोरॉनचं काम सांगितलं आहे आणि हे वापरायचं कधी या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या। जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।